शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओचा विषय आहे डाळिंब पिकामध्ये येणाऱ्या पाकळी करप्याचे तुम्ही कशा प्रकारे नियंत्रण करू शकता. या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत आपण पाहणार आहोत की डाळिंबावरती जो पाकळी करपा येतो तो कशामुळे येतो, तो आल्यानंतर आपण कसे ओळखू शकता की हा जो आहे तो डाळिंबावरती येणारा पाकळी करपा आहे आणि याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या एकात्मिक उपाययोजना करू शकता. चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. आणि हो, पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर भारत ॲग्रीच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर देखील शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. डाळिंबावरती पाकळी करपा कशामुळे येतो. डाळिंबाच्या कळ्यावरती जे काही सकाळी आपले दव पडत असते, जे पाणी साचत असते, या पाण्यामध्ये कोलोटोट्रिकम या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि त्या डाळिंबाच्या कळीवरती तपकिरी रंगाचा एक ठिपका पडतो, एक डाग पडतो, ज्याला आपण म्हणतो डाळिंबावरती येणारा पाकळी करपा रोग. हाच डाग तुम्हाला फळाच्या अवस्थेत देखील दिसून येतो. याच्यामुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान होते. कळी अवस्थेत जर पाकळी करपा असेल, याचा जर प्रादुर्भाव वाढला तर कळीची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही, सेटिंगमध्ये रूपांतर होत नाही, कळींची गळ होऊ शकते, फळाच्या अवस्थेमध्ये कलर न येणे, वाढ व्यवस्थित न होणे आणि एकंदरीतच आपल्या फळांची क्वालिटी खराब होणे, अशा प्रकारचे नुकसान तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतात. आता आपण पाहिलं की कशा प्रकारची लक्षणे आहेत, याचा प्रादुर्भाव का होतो आणि नुकसान कशा प्रकारचे होते. आता पाहूया की याच्यावरती ठोस उपाययोजना कोणत्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस हलकासा पाऊस पडेल, ज्यावेळेस तुमच्या कळीवरती सकाळच्या जास्त धुक्यामुळे पाणी साचून राहील, अशा वेळेस तुम्हाला काय करायचे आहे, ब्लोअरच्या साहाय्याने फक्त पाण्याची तुमच्या डाळिंबावरती फवारणी करायची आहे. प्रेशरच्या साहाय्याने ज्यावेळेस तुम्ही फवारणी कराल त्यावेळेस हे सर्व पाणी, हे दव निघून जाणार आहे आणि पाकळी करप्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला काहीही दुसरं मिसळायचं नाही आहे. जास्तीत जास्त तुम्ही अर्धा मिली सिलिकॉन प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळू शकता आणि फवारणी घेऊ शकता. प्लेन पाण्याची जर तुम्ही फवारणी घेत असाल तर प्रयत्न करा मिनरल वॉटर भेटण्याचा. जर महाग असेल तुमच्याकडे तर काय करू शकता, pH बॅलन्सर तुमच्या पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करू शकता. जास्त क्षारयुक्त पाणी तुम्हाला या ठिकाणी वापरणे टाळायचे आहे. शेतकरी मित्रांनो आता पाहूया की डाळिंबाच्या पाकळी करप्यासाठी तुम्ही कोणकोणती बुरशीनाशके वापरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारे मी बुरशीनाशके सांगणार आहे. म्हणजेच काय, प्रतिबंधात्मक बुरशीनाशके म्हणजे काय, पाकळी करपा तुमच्या डाळिंबावरती येण्याच्या अगोदर तुम्ही कोणती बुरशीनाशके वापरू शकता आणि निवारात्मक बुरशीनाशके म्हणजे काय, तर पाकळी करपा आल्यानंतर आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणती बुरशीनाशके तुमच्या डाळिंबावरती फवारायची आहेत. सर्वप्रथम पाहूया प्रतिबंधात्मक म्हणजे डाळिंबावरती पाकळी करपा येण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही BASF कंपनीचं ॲक्रोबॅट हे बुरशीनाशक वापरू शकता 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून, किंवा सिंजेंटा इंडिया लिमिटेडचं तुम्ही स्कोर हे बुरशीनाशक घेऊ शकता 0.5 मिली आणि याचमध्ये तुम्हाला सिंजेंटाचं दुसरं बुरशीनाशक घ्यायचं आहे कवच 2 ग्रॅम. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्हाला डाळिंबावरती फवारणी करायची आहे. किंवा यालाच एक आणखीन पर्याय पाहिला, धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचं धानुकोप हे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि तुमच्या डाळिंबावरती फवारणी करायची आहे. अतिशय उत्कृष्ट तुम्हाला रिझल्ट याचे येणार आहेत आणि हे प्रतिबंधात्मक आहे हे लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या फवारणी घेताना कोणतेही घटक याच्यामध्ये मिसळणे तुम्हाला टाळायचे आहे. जास्तीत जास्त स्टिकरचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो या झाल्या प्रतिबंधात्मक फवारणी. आता निवारात्मक म्हणजे काय, आता तुमच्या डाळिंबावरती पाकळी करपा दिसून आलाय, तुम्हाला कोणत्या फवारणी घ्यायच्या आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला बायर कंपनीचं इन्फिनिटो हे बुरशीनाशक घ्यायचं आहे 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी, किंवा याच्या व्यतिरिक्त बायर कंपनीचं नेटिव्हो एक बुरशीनाशक अतिशय उत्कृष्ट आहे, ज्याचा वापर तुम्ही 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी करू शकता. किंवा यालाही तुम्ही जर पर्याय म्हणून मार्केटमध्ये जर पाहिलं, बायोस्टॅट इंडिया लिमिटचं रोको हे बुरशीनाशक देखील अतिशय उत्कृष्ट आहे. हे तुम्ही 1 ग्रॅम घेऊ शकता आणि याचमध्ये चिलेटेड झिंक 1 ग्रॅम तुम्ही मिसळू शकता आणि याची संयुक्त फवारणी तुमच्या डाळिंब पिकावरती प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण आणखीन पर्याय जर डाळिंबाच्या पाकळी करप्यासाठी मार्केटमध्ये पाहिले,
बायर कंपनीचं अँट्राकॉल हे बुरशीनाशक अतिशय उत्कृष्ट आहे, जे तुम्ही 2.5 ग्रॅम घेऊ शकता आणि याचमध्ये तुम्ही काय करू शकता, फॉलिक्युलर बुरशीनाशक 1 मिली मिसळू शकता. याची संयुक्त फवारणी तुम्हाला काय करायची आहे, प्रति लिटर पाण्यासाठी तुमच्या डाळिंबाच्या पिकावरती घ्यायची आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर मी तुम्हाला आणखीन पर्याय सांगायचं म्हणलं तर PI इंडस्ट्रीचं किटाझिन हे एक बुरशीनाशक अतिशय उत्कृष्ट आहे, जे तुम्ही 1 मिली वापरू शकता आणि इंडोफिल कंपनीचं इंडोफिल M45 तुम्ही 2 ग्रॅम घेऊ शकता. याची संयुक्त तुम्हाला फवारणी घ्यायची आहे प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला भरपूर या ठिकाणी पर्याय सांगितलेले आहेत. प्रतिबंधात्मकमध्ये देखील मी तुम्हाला 3 ते 4 बुरशीनाशके सांगितले आहेत आणि निवारात्मक उपाययोजनामध्ये देखील मी तुम्हाला 5 ते 6 बुरशीनाशके वेगवेगळी सांगितलेली आहेत. आता याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. पाकळी करपा येण्याच्या अगोदर एखादी दुसरी फवारणी तुमची यासाठी झालीच पाहिजे. वातावरण बघून, हलकाचा पाऊस असेल, दव जास्त पडत असेल तरच या फवारण्या घ्या, नाहीतर नाही घेतल्या तरी चालतील. आणि निवारात्मकमध्ये देखील काय करायचं आहे, पाकळी करप्याची तीव्रता जाणून घेऊन आपल्याला बुरशीनाशकांची तीव्रता वाढवायची आहे. बुरशीनाशकांची निवड करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बुरशीनाशकांची निवड करताना फवारणीची वेळ देखील तुम्हाला काय करायची आहे, महत्त्वाची आहे. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुम्हाला याची फवारणी घ्यायची आहे. भर उन्हात तुम्हाला फवारणी घेणे टाळायचे आहे. फवारणी घेताना जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं आवश्यक आहे. फवारणीचे पाणी आपण घेत असताना त्या पाण्याचा सामू योग्य असणे आवश्यक आहे. म्हणजे काय 6.5 ते 7.5चा सामू असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 2पेक्षा 3 असे घटक मिसळत जायचं नाही आहे. फक्त बुरशीनाशक घेतलं, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सिलिकॉनयुक्त टिकर तुम्हाला 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि याची संयुक्त फवारणी तुमच्या डाळिंबाच्या पिकावरती तुम्हाला करायची आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मी प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला डाळिंबाचा पाकळी करपा नियंत्रण करण्यामध्ये मदत करण्याचा. हा माझा प्रयत्न जर या ठिकाणी यशस्वी झाला असेल तर कृपया कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक्स करा, कमेंट्स करा आणि तुमच्या कृषी बांधवांबरोबर शेअर देखील करा. या ठिकाणी मला आता रजा द्या. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.